संपूर्ण देशभरात 22 जून पर्यंत टेलिग्राम ऍप ब्लॉक करण्यात आलंय. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. पण अचानक केंद्र सरकारने हा निर्णय का घेतला? विशेषतः नीट परीक्षेच्या तोंडावर टेलिग्रामवर ही थेट कारवाई का करण्यात आली? थोडक्यात सांगते. केंद्र सरकारने नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एनटीएच्या शिफारसीवरून भारतात 22 जून पर्यंत टेलिग्राम ऍप ब्लॉक केलंय. इतकंच नाही तर 30 जून पर्यंत टेलिग्राम मधील मेसेज एडिट करण्याचे फीचरही पूर्णपणे बंद करण्यात आलंय. 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026च्या फेर परीक्षेच्या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय घेण्यात आलाय. पण प्रश्न असा आहे की फक्त टेलिग्रामवरच ही कारवाई का? तर मित्रांनो, एनटीएने दिलेल्या माहितीनुसार या ऍपच्या एडिट फीचरचा वापर करून पेपर फुटीचे खोटे पुरावे तयार केले जात होते. स्कॅमर्स काय करतात? परीक्षेच्या आधी ते चॅनलवर एक साधा मेसेज टाकतात. परीक्षा झाल्यावर तोच मेसेज एडिट करून त्यात खऱ्या प्रश्नपत्रिकेचा फोटो टाकला जातो. टेलिग्रामवर मेसेज एडिट केल्यावरही मूळ वेळ बदलत नाही. त्यामुळे पाहणाऱ्याला असा भास होतो की हा पेपर परीक्षेच्या आधीच लीक झाला होता. या अशा खोट्या पुराव्यांचा वापर करून विद्यार्थ्यांची मोठी फसवणूक केली जात होती. टेलिग्रामवर उघडपणे पेपर लीक्ड नीट आणि प्रायव्हेट माफिया सारखी चॅनल चालवली जात आहेत, जी बनावट प्रश्नपत्रिका देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून 14,000 ते 25,000 रुपयांची मागणी करतात. एनटीएने स्पष्ट केलंय की सुरक्षित साखळीच्या बाहेर कोणतीही प्रश्नपत्रिका गेलेली नाही आणि ही चॅनल्स म्हणजे निव्वळ फसवणूक आहे. त्यामुळे मित्रांनो, जर तुम्हालाही असे कोणते मेसेज येत असतील तर त्या भूलथापांना आणि स्कॅमला अजिबात बळी पडू नका. 21 जूनच्या फेर परीक्षेसाठी तुमचा वेळ फक्त आणि फक्त अभ्यासावर केंद्रित करा. ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रांसोबत आणि पालकांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून कुणाचीही फसवणूक होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि प्रहारला फॉलो करा. धन्यवाद.